राज्यामध्ये खरीप हंगामातील 94% पेरण्या पूर्ण, 142 लाख हेक्टरपैकी 134 लाख हेक्टर क्षेत्रावरच्या पेरण्या पूर्ण झाल्याची कृषी विभागाची माहिती। चंद्रपूर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, खबरदारी म्हणून सगळ्या अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालय आणि खासगी कोचिंग क्लासेस बंद राहणार। भंडाऱ्यात सकाळपासून पावसाला सुरुवात, कुठे मध्यम तर कुठे हलक्या सरी। आठवड्याभरापूर्वी मुसळधार पावसानं लाखांदूर आणि पवनी तालुक्यातल्या हजारो हेक्टर शेती आणली होती पाण्याखाली। सांगलीतल्या मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातल्या सगळ्या अंगणवाड्या, शाळा आणि कॉलेजेसना आज सुट्टी। कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। खासदार छत्रपती शाहू महाराजांकडनं कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाहणी, आंबेवाडी आणि चिखली या दोन्ही गावातल्या परिस्थितीचाही घेतला आढावा। सांगलीतल्या वाळवामधल्या कणेगाव आणि भरतवाडी गावांना वारणा नदीच्या पाण्याचा विळखा, गावांचा संपर्क तुटल्यानं नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। हिंगोलीच्या येलकीमध्ये मोठा पाऊस, नदी नाल्यांना पूर, 4 गावांचा संपर्क तुटला, वाहतूकही ठप्प, काही नागरिकांनी जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यातून काढला मार्ग। पुण्याच्या एकता नगरमधल्या पूरस्थितीची खासदार सुप्रिया सुळेंनी केली पाहणी, अनेक संसार पाण्यात गेले, याला जबाबदार कोण? सुप्रिया सुळेंचा सवाल, तर पालिकेच्या निष्काळजीपणामुळे पूरस्थिती, सुळेंचा आरोप। पुण्यातल्या पुलाच्या वाडीमध्ये शिरलेलं पाणी ओसरलं, नागरिकांच्या घरातल्या सामानाचं मोठं नुकसान। पुण्यातल्या नारायणपेठेत पुराच्या पाण्यामध्ये पोहण्याचं धाडस, जीवावर बेतलं, ओढ्यामध्ये पोहताना एक मुलगा गेला वाहून, घटनेचा व्हिडिओ समोर। पंढरपूरमधल्या वीर धरणातनं पाण्याचा विसर्ग, अकलूजची नीरा नदी दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र। सांगलीच्या कृष्णा नदी पात्राबाहेर मगरीचं दर्शन, नदीच्या काठावर राहणाऱ्यांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरमधल्या जायकवाडीमध्ये पाण्याची आवक वाढली, 4925 क्युसेक्सनं पाण्याची आवक सुरू, धरणात 4.5% पाणी साठा। रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे महाडमधील पडवी पठार गावात एका घराचा भाग कोसळला, घराचं नुकसान, प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी। बुलढाण्यातल्या सिंदखेड राजाजवळ अनेक ठिकाणी समृद्धी महामार्गालगत बियर आणि वाईन शॉप, अनेकदा वाहन चालक मद्यप्राशन करून महामार्गावर वाहनं चालवत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता। आषाढी यात्रेत 10,88,000 भाविकांनी घेतलं विठुरायाचं दर्शन, विठुराया चरणी 8,34,00,000 दान, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळकेंची माहिती। शिर्डी संस्थानला मिळणाऱ्या बेनामी देणग्यांना आयकरातनं सूट द्यावी की नाही याबाबतचा निर्णय हायकोर्टानं राखून ठेवला। दान स्वरूपात मिळणारी देणगी मोठ्या स्वरूपात असल्यानं सवलत देऊ नये अशी आयकर विभागाची मागणी। एक्स माध्यमावर देवेंद्र फडणवीसांचे फोटो मॉर्फ करून अज्ञाताची आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याच्या विरोधात नागपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। चारित्र्यावर संशय घेत पतीनं पत्नीचा तलवारीनं कान कापला, भंडाऱ्यातल्या तुमसरच्या नवरगावमधली घटना, आरोपी पतीला अटक। पत्नीने प्रियकराच्या मदतीनं केली पतीची हत्या, यवतमाळच्या राजूरवाडीतली घटना, पोलिसांनी दोघांनाही घेतलं ताब्यात। महाबळेश्वरच्या तापोळा इथल्या बुरडाणी गावात मुसळधार पाऊस सुरू असतानाही हॉटेलला मोठी आग, आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये रील्स बनवण्यासाठी तरुणाची स्टंटबाजी, बिबट्याच्या पिंजऱ्यात हात घालण्याचा तरुणाचा आगाऊपणा, सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयातलं दृश्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याचा राग, सासऱ्याकडून जावयाची हत्या, छातीवर खोलवर वार झाल्यानं अमित साळुंखेचा मृत्यू, तर मुलीचे वडील आणि भावावर गुन्हा दाखल। अमरावतीमध्ये डीएपी खताच्या बॅगमध्ये माती, 5,400 बॅग्सची विक्री, शेतकऱ्यांची फसवणूक, पुण्यातल्या रामा फर्टिकेम कंपनीच्या विकास नलावडे विरोधात गुन्हा दाखल।
वर्ध्याच्या आर्वीमध्ये बोगस खताचा साठा जप्त, पंचायत समितीच्या कृषी विभागाची कारवाई, 15 लाख रुपये किमतीचा खताचा साठा सील, नियमानुसार पुढची कारवाई होणार. कृषी विभागात बोगस प्रमाणपत्र सादर करून अनेकांनी नोकरी मिळवली, बीडचे वकील केशवराज निंबाळकरांचा दावा. लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना भाजप युवा मोर्चाकडून अनोखा आहेर, कचऱ्याचा प्रश्न निकाली निघत नसल्यानं भाजप आक्रमक. पालघरमध्ये वाढवण बंदर विरोधात आक्रमक झालेल्या संघटनांचं आंदोलन, केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि JNPA यांची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा. येवला तालुका काँग्रेस कमिटीचं तहसीलदारांना निवेदन, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी निवेदन, तर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करणार, काँग्रेसचा इशारा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.